बऱ्याच ठिकाणी आता ओपन पार्किंग, कव्हर्ड पार्किंग, गॅरेजेस या सगळ्याच बरोबर मेकॅनिकल पार्किंग किंवा पझल पार्किंग या पद्धतीचे पार्किंग आलेले आहेत. आता या पार्किंगचा साधारण एरिया 13.34 स्क्वेअर मीटर इतका असला पाहिजे. त्याचबरोबर या पझल किंवा मेकॅनिकल पार्किंगची उंची किंवा हाईट ही 4.5 मीटर इतकी असली पाहिजे. आता नियमाप्रमाणे ह्या एरियाचे पार्किंग तुम्हाला मिळतात. मात्र ॲक्चुअल प्रॅक्टिकली जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे ह्या पझल पार्किंगचा किंवा मेकॅनिकल पार्किंगचा जे काही सापळा आहे, जो काही त्याचा स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर ह्या एरियाच्या आतमध्ये बसतं आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या सापळ्यामध्ये तुमची कार लागली जाऊ शकत नाही आणि त्यामुळेच बऱ्याच ठिकाणी मेकॅनिकल पार्किंग किंवा पझल पार्किंगला ॲक्चुअल कार पार्क करताना कार पार्किंगचा एरिया हा कमी पडतो. तुम्ही जेव्हा ॲग्रीमेंट साइन करता, तेव्हा हे बघणं अतिशय गरजेचं आहे, की तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये पझल पार्किंग किंवा मेकॅनिकल पार्किंगचा एरिया हा 13.34 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त लिहिलेला आहे का नाही? तरच तुमची कार त्या पझल किंवा मेकॅनिकल पार्किंगमध्ये बसू शकते. आता असे पार्किंग बिल्डर जेव्हा तुम्हाला विकतात किंवा अलॉट करतात, तेव्हा त्याच पद्धतीने लिहिलेले पाहिजेत. त्याच पद्धतीने ते ॲग्रीमेंटमध्ये नमूद झालेले पाहिजे. अजून एक पार्किंगचा मुद्दा म्हणजे ईव्ही चार्जिंग मशीन. आता ईव्ही चार्जिंग मशीन किंवा या ईव्ही चार्जिंगचा इलेक्ट्रॉनिक चार्जिंगचा पॉइंट हा तुमच्या पार्किंगला दिला आहे का? हे तुम्ही ॲग्रीमेंटमध्येच चेक करायचं आहे किंवा तुम्हाला ब्रोशरमध्ये बिल्डरनी ते लिहून दिलेलं आहे का? हे चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये पझल पार्किंग लिहिलेलं आहे किंवा मेकॅनिकल पार्किंग लिहिलंय किंवा ओपन पार्किंग आहे, कव्हर पार्किंग आहे, ह्या तर गोष्टी चेक करणं गरजेचं आहेच आहे. मात्र आजच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक चार्जर किंवा चार्जिंगचा पॉइंट हा पार्किंगला असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्ही पोझेशन घेतल्यानंतर बिल्डरनी तो पॉइंट आम्हाला दिलाच नाही किंवा मग चार्जिंगचा पॉइंट आमच्या स्वतःच्या खर्चाने आम्ही करायचा का? तर या सगळ्या प्रश्नांना उत्तर हे तुमच्या ॲग्रीमेंटमध्येच तुम्हाला मिळू शकतं. म्हणून असं जर झालेलं असेल, की तुम्हाला पार्किंग आहे, मात्र चार्जिंगचा पॉइंट नाही आणि तो ॲग्रीमेंटमध्येही लिहिलेला नाही, तर असा चार्जिंगचा पॉइंट हा तुम्हाला तुमच्या खर्चानी बसवून घ्यावा लागेल. म्हणून ॲग्रीमेंट करताना या सगळ्या गोष्टी चेक करणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद.